शिराळ्यात नागपंचमीत जिवंत नाग प्रदर्शनास परवानगी, शिक्षण व धर्मशिक्षणाच्या अनुषंगिक 21 जणांना परवानगी। सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावामध्ये नागपंचमी दिवशी नाग प्रदर्शनास धर्मशिक्षण व शिक्षणाच्या अनुषंगिक 21 जणांना परवानगी दिली असल्याची माहिती आमदार सत्यजित देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली। केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे यामध्ये मोठे योगदान आहे असे आमदार सत्यजित देशमुख यावेळी म्हणाले। केंद्रीय मंत्री अमित शाह, भूपेंद्र यादव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार धैर्यशील माने, वनमंत्री गणेश नाईक या सर्वांची यात मोलाची भूमिका आहे। शिराळकरांनी कायद्याचे पालन करावे। शिराळा जागतिक पर्यटन स्थळ होईल। सर्वांनी रूढी परंपरा जतन कराव्यात। केंद्र आणि राज्याचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। लोकशिक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय आहे। नागांची माहिती देणे, लोकशिक्षण देणे हा मूळ हेतू आहे। शिराळकरांनी पासधारक, वन, महसूल, पोलीस प्रशासनास सहकार्य करावे। यावेळी रणजितसिंह नाईक, सम्राटसिंह शिंदे, अभिजित यादव, हनुमंत बापू पाटील, शिराळातील नाग मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकमात्र निश्चित आमदार सत्यजित देशमुख यांच्या या मास्टर स्ट्रोकने सर्व काही जिंकले आहे। अर्धराज्य न्यूज मराठीकरिता शिराळा प्रतिनिधी कैलास पाटील। अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।